नमस्कार मंडळी, आज जी रेसिपी शेअर करते ना ती खूपच सुंदर अशी आहे। एकदम टेस्टी, नेहमीच्या आपल्या जेवणातली खमंग फोडणी दिलेली असे मस्तपैकी मूग डाळीचे वरण। मूग डाळ ही खूप पौष्टिक आहे, म्हणजे तुम्ही दुसरं तुरडाळीचं वगैरे वरण खात असाल, पण मूग डाळीचं इतकं पौष्टिक वरण असतं, पित्तनाशक असतं, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण मूग डाळ शिजवून ठेवलेली आहे, आधी फोडणी देऊया। फोडणी कशी द्यायची त्यासाठी आपण थोडं तेल घेतलेलं आहे, साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तेल आणि तुपाची फोडणी इतकी सुंदर लागते ना। 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी घेतलेली आहे। ते चांगलं तडतडलं की आपण त्याच्यावरती आता टाकायचं आहे टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण। 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि थोडासा टोमॅटो बारीक चिरून आपण त्या तेलावरती टाकायचं आहे आणि मस्तपैकी आहे ना ते तेलावरती परतवून घ्यायचं आहे। इतकं सुंदर लागतं ना हे वरण, 1-2 घास तरी चांगले लवकरच जास्त जातील। तेलावरती ते चांगलं परतवून घेतलं की आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत हळद इथे मी 1 टीस्पून टाकलेली आहे, 1/4 टीस्पून जिरा पावडर टाकलेली आहे आणि 1/4 टीस्पून धणे पावडर टाकलेली आहे। त्याने जी टेस्ट येते ना फोडणीला आणि वरणाला सुंदरच येते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं ना आपण व्यवस्थित आधी परतवून घेऊया परत। आता मी इथे मेजरिंग कपचं 1.5 कप शिजलेली मूग डाळ घेतलेली आहे। कुकरला मूग डाळ शिजवून घेतलेली होती आणि ती आपण त्या फोडणीवरती टाकायची आहे आणि ती आधी फोडणीवरती टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित अशी फोडणीमध्ये ना परतवून घ्यायची, की म्हणजे त्या फोडणीचा अर्क ना त्या डाळीमध्ये मिक्स होतो आणि खूप छान टेस्ट येते। आधीच आपण पाणी वगैरे टाकलं ना तर ती फोडणी आणि त्याच्यानंतर दिली तर ती फोडणी तेवढी डाळीमध्ये मिक्स होत नाही, जेवढी अशीच डाळ नुसती आपण आधी फोडणीवर परतवून घेतली ना की मग छान लागते। आता 1.5 कपसाठी मी इथे 2 कप पाणी घेतलेलं आहे। वरण जर तुम्हाला थोडं अजून पातळ पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा, जसं अर्धा कप, पण 2 कप भरपूर होतं, त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित असं वरण आपलं तयार होतं आणि छानपैकी ना त्याला उकळी येऊन द्यायची आहे। मिठाची टेस्ट बघायची, मीठ जर कमी वाटत असेल तर टाका। उकळी छान आली ना की बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यात टाकायची। कोथिंबीरचा फ्लेवर पण त्याच्यामध्ये वरणाला ना खूप सुंदर येतो। खूप अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपलं खमंग फोडणीचं असं मूग डाळीचं वरण तयार झालेलं आहे। मूग डाळीचं वरण हे खूप पौष्टिक असतं, त्याच्यामुळे ज्याला कोणाला पित्ताचा त्रास असेल आणि असं जर तुम्हाला दुसरी डाळ खाण्यापेक्षा मी म्हणेन मूग डाळीचं वरण खावा। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।